तर लास्ट व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी ब्लाउजेस टाकले होते स्टिचिंगसाठी आणि साड्या टाकल्या होत्या फिनिशिंगसाठी. तर आजच्या व्लॉगमध्ये मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपल्याला ब्लाऊज कलेक्ट करायचे आहेत आणि साड्यासुद्धा आपल्या पिक करायच्या आहेत. सोबतच थोडंफार अजून मार्केट आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर ओव्हरऑल हे सगळं तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून आणि चला. आता हे आपण आलो आहोत रविवार पेठमध्ये. पाहू शकता तुम्ही डिझाईन्स किती छान आहेत म्हणजे कपड्यांचे आणि बऱ्याच इथे ज्या वस्तू आहेत त्या इथं अवेलेबल आहेत. लग्न सराई म्हणल्यावर डेकोरेटिव्ह आयटम्स तर नक्की असलेच पाहिजेत. तर थोडक्यात तुम्हाला एक सांगून देते, रविवार पेठ म्हणजे हे होलसेल मार्केट आहे पुण्यातलं. तर तेच आम्ही त्यात एक्सप्लोर करायला आलो आहोत. आणि इथे एक स्पेशली मी एका लेसचं जे शॉप आहे तिथे मी आलेले आहे. तिथे तुम्ही बघू शकता असंख्य व्हरायटीजमध्ये इथे लेस अवेलेबल आहेत. तर मी तर पाहायला आले होते, की माझ्या साडीला कुठली लेस मॅच होतीये का? आणि जे मी ब्लाउज घेतले त्याच्यासाठी सुद्धा मी पाहत होते. कारण ही जी साडी आहे तर त्याला मला जो म्हणजे ब्लाउज मी जो स्टिच केला आहे तो प्लेन आहे. तर त्याला असं मी काही डिझायनर लूक वगैरे देऊ शकते का? तर तो माझा फक्त एक ट्राय होता म्हणून मी या शॉपमध्ये आले होते. तर असंख्य व्हरायटीजमध्ये तुम्हाला इथे लेसेस अवेलेबल आहेत. मल्टी कलरचे इथे लेसेस आहेत. स्मॉल, मीडियम, ब्रॉड असे म्हणजे मल्टिपल टाइप्समध्ये इथे लेसेस अवेलेबल आहेत. तर लेस नाही तर बाकी सुद्धा म्हणजे कुंदन, टिकल्या म्हणजे सारं जे मण्या तुम्ही म्हणू शकता, तसं जे काही डेकोरेटिव्ह जे आयटम्स आहेत आपल्या साड्यांना, ड्रेसेसला लागतात. शिवाय पॅचेस म्हणा, ते सगळं इथे अवेलेबल आहे. मोस्टली मी इथे बघितलं तर गोल्डन कलर आणि सिल्व्हर कलरच्या ज्या लेस होत्या, तर त्यांचे इथं व्हरायटी खूप जास्त होत्या. का तर ते बहुतांश म्हणजे आपल्या साड्या आणि ड्रेसवर होऊन जातात. म्हणून हे वाले जे कलरच्या ज्या लेसेस होत्या, त्या इथं तुम्हाला असंख्य व्हरायटीजमध्ये पाहायला तुम्हाला भेटू शकतात. तर रविवार पेठमध्ये तुम्ही आल्यावर कुठेही जरी तुम्ही ते विचारलं, की लेसचं शॉप्स वगैरे कुठे? इथे ना स्पेसिफिक असे शॉप्स आहेत. म्हणजे एक प्लास्टिक मार्केट आहे, जिथे लहान मुलांची खेळणी वगैरे भेटतात. एक महिलांचं आपलं जे असतं क्लोथिंग वगैरे ते एक वेगळं शॉप आहे. तर असे सगळे एरियाज आहेत. त्यानंतर त्याच लाईनमध्ये इथे मी तुम्हाला दाखवते, की ते कसं ज्वेलरीचं जे शॉप आहे ते इथे होतं. इथे रेंटवर सुद्धा ज्वेलरी अवेलेबल आहे रविवार पेठमध्ये. तर तुम्ही तुळशीबाग, लक्ष्मी रोड कुठेही फिरला तर ते कुठलेही शॉप्स तुम्हाला रेंटवर ज्वेलरी ऑफर करत नाहीत. ते इथे मनीष मार्केटमध्ये आणि रविवार पेठेमध्ये फारसं अंतर नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे. तर तिथे तुम्हाला रेंटवर ज्वेलरी जर तुम्ही पाहत असाल, तर हे तुम्ही एरिया तुम्ही नक्की सर्च करू शकता. मल्टिपल असे तुम्ही साड्या आणि ड्रेसेसची इथं व्हरायटी पाहू शकता. म्हणजे ड्रेस पीस, ड्रेस मटेरियल, स्टिच ड्रेसेस, ऑफिस वेअर, त्यानंतर फॅन्सी साड्या, लग्न सराईसाठी साड्या, तर ह्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर मी हे जे तुम्हाला दाखवते हे रविवार पेठेचे जो एंट्रन्स आहे तिकडचं मी तुम्हाला दाखवते. तर ज्वेलरी नंतर आपले जे छोटे-मोठे आपले क्लचेस झाले, आपले विग्स झाले केसांना लावायचे, टिकल्यांचे पॉकेट, कानातले, वन पीस हे सुद्धा इथे सर्रास अवेलेबल आहेत. फक्त सांगितलं काय, तर ते लक्षात ठेवा. म्हणजे हे होलसेलमध्ये तुम्हाला काही इथे पर्चेस करायचं असेल, तुम्ही येऊ शकता. शिवाय काही शॉप्स इथे असे आहेत, की तुम्ही ते सिंगल सुद्धा पर्चेस करू शकता. हे एक आपलं मेकअप प्रॉडक्ट्स होलसेल जे आपलं असेल, तर ते इथं एक शॉप आहे. तिथेही तुम्हाला छान भेटतात. हे एक मसाल्याचं शॉप आहे. त्यासाठीच ही गर्दी आहे. उन्हाळा म्हणलं, की आपल्याला मसाला करावाच लागतो आणि इथे मसाला आणि ड्राय असं हे एक शॉप आहे. त्यानंतर थोडंसं अजून पुढे आलं, की तुम्ही बघू शकता. आपले जे छान गुढीपाडव्यासाठी आलेलं डेकोरेशनचं म्हणा, लग्नाचं म्हणा, मुंडावळ्या म्हणा, तर हे सगळं सामान ह्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि गुढीपाडव्याच्या अशा छोट्या-छोट्या गुढी तिथे लावल्या होत्या. त्या बघून मला खरंच खूप क्यूट वाटल्या. नवरदेवासाठी पेटेसुद्धा इथे आहेत. शिवाय हे काही फेट्यांची दुकानं आता मी एक्झॅक्ट नाही तुम्हाला सांगू शकत. पण तेही तुम्हाला फेटा जो आहे तो रेंटवर तुम्ही इथून घेऊ शकता. तर नवरदेवांसाठी ही म्हणजे स्पेशली आहे दिवाळी शॉप. तर तुम्ही पर्चेस करण्यापेक्षा तुम्ही 500 तर रेंट नक्कीच अफोर्ड करू शकता. आणि नाहीतरी कसं असतं लग्नाचे जे आपले फेटा म्हणा किंवा काहीही म्हणा एक्सेसरीज त्यानंतर पडून जातात. तर तुम्ही हे बेस्ट ऑप्शन आहे, की तुम्ही ते रेंटवर घ्या, वेअर करा मस्त तो दिवस तुमचा एन्जॉय करा आणि नंतर रिटर्न करा. तर पर्सचे असे बरेच इथे क्वालिटी होत्या. बटवे आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर हे असं गवत वगैरे जे आपण नकली गवत वगैरे म्हणतो. तर हाऊस डेकोर सुद्धाचे आयटम्स आहेत, तर ते इथे अवेलेबल होते. गर्दी तुम्ही पाहू शकता. लग्न सराईचा सीझन म्हटल्यावर गर्दी नाही असं होणारच नाही. आणि हे जे
वन पीसचं सुद्धा असं जस्ट कॉर्नरला हे शॉप आहे. नंतर हे साड्यांचं होलसेल शॉप आहे. लिहितानाच तुम्ही बघितलेलं असतं, की इथे होलसेल असं लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्ही 1-2 साडीसाठी तुम्ही इथे येऊ शकत नाही. खूप कमी दुकानदार आहेत, जे तुम्हाला 1-2 साड्या वगैरे ऑफर करतात. अदरवाईज नाहीच. तुम्हाला अर्धा ते 1 डझनच्या हिशोबानेच इथे शॉपिंग करावी लागते. तर हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय. म्हणजे जसं की तुम्हाला बस्ता झाला किंवा देण्याघेण्याच्या अशा साड्या वगैरे तुम्हाला घ्यायच्या झाल्या किंवा बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असतील, वाण म्हणून संक्रांतीला काही द्यायचं असेल, तर तुम्ही नक्की तुळशीबाग सोडून रविवार पेठेमध्ये व्हिजिट करा. कारण जर डिफरन्स सांगायचं झालं, तर जी गोष्ट तुम्हाला ₹100 मध्ये तुळशीबागेमध्ये अवेलेबल आहे, तर तीच गोष्ट तुम्हाला रविवार पेठेमध्ये अगदी ₹50 मध्ये अवेलेबल होऊन जाते, शिवाय विथ क्वालिटी. तर यानंतर मी तुम्हाला दाखवते, हे रविवार पेठेचंच ही एक गल्ली आहे. ट्रॅफिक असल्यामुळे मी तुम्हाला खूप असं जवळून किंवा आतमध्ये जाऊन नाही दाखवू शकत आहे. कारण प्रचंड अशी ट्रॅफिक होती. चालायला सुद्धा जागा नव्हती. तर त्यातूनच मी मार्ग काढून जेवढं मला फुटेज कॅप्चर करता आले, मी तेवढी तुम्हाला दाखवत आहे. बाकी माझ्या बोलण्यातून तुम्ही समजून जा. आता हे बघा, इथे पण तुम्ही बघू शकता आतमध्ये ज्या बायका बसल्या आहेत, ते कट्टेच्या कट्टे अशा गट्टेच्या गट्ट्याने साड्या वगैरे ते घेत आहेत. तिथे टिकल्यांचं पाकीट म्हणा, हे म्हणा किंवा आपले जे नाईटवेअर असतात, ते इथे अवेलेबल आहे. तेही तुम्ही घेऊ शकता. बॅग्स असतात आपले व्हरायटीमध्ये, ते इथे अवेलेबल आहेत. म्हणजे हे एक मोठं असं मार्केट आहे, जिथे काही मिळत नाही असं नाही. इथे सगळं मिळतं. अगदी ज्वेलरीपासून, ड्रेसेसपासून, पार्टी वेअर ड्रेसेस, साडी, एक्सेसरीज सगळं काही इथे भेटून जातं. पण इथे फक्त अट एवढीच असते, की तुम्ही होलसेलमध्ये घ्या. आणि जे मी तुम्हाला आतमधले जे शॉप्स दाखवले, तर तिथे तुम्ही 1 किंवा 2 सुद्धा घेऊ शकता. कारण आम्हाला मम्मीला आणि मला थोडे क्लचेस बघायचे होते, तर ते म्हणजे देत होते आम्हाला 1-2 वगैरे आणि बाकी जे मोस्टली जे टॉप्स होते, त्यांची पॅकिंगच अशी होती, की त्यांचं होतं, की एक पूर्ण पट्टी किंवा अर्धा ते 1 डझनच्या आसपास तुम्हाला जी आहे ती खरेदी करावी लागेल. तर त्यानंतर आम्ही आता इथे रिटर्न येत आहोत रविवार पेठेतून. तर जे काय आमची गरजेच्या वस्तू होत्या, शॉपिंगच्या होत्या, तर ते आमची उरकली होती शॉपिंग. तर आम्ही आता इथून रिटर्न येत आहोत. तर ही या बघा जस्ट 5 मिनिटात आपण आलोय आणि हा आहे आपला तुळशीबागेला आता आपण एंटर करणार आहोत इथून. जसं की मी सांगितलं रविवार पेठ ही तुळशीबागेतून अवघ्या म्हणजे 5 मिनिटावर आहे. तरीही म्हणजे कमालीचा प्राईसमध्ये डिफरन्स तुम्हाला भेटतो. तर पुण्याचं जे मेन मुलचंदचं दुकान आहे ते आहे इथे. त्यानंतर ही बघा हा होतो आपला लक्ष्मी रोडचा जो रोड आहे तो इथे चालू होतो आणि त्यानंतर 2 मिनिटातच इथे आपली लगेच तुळशीबाग येऊन जाते. तर ही जी बाहेर सुद्धा हे जे लावलेले आहेत ना कपडे, हे सगळं समर कलेक्शन आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इथे अवेलेबल आहे. तर नक्की हे जे समर कलेक्शन आहे, ते मी थोडेसे कपडे इथे पर्चेस केले मुलांसाठी. तुम्हाला खरंच क्वालिटी वाईज खरंच आवडले. तर तुम्ही नक्की एक्सप्लोर करा आणि मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा, की तुम्हाला कसे वाटले? ते तुम्ही बघू शकता. एवढे फॅन्सी फॅन्सी फ्रॉक्स वगैरे असे लावले होते ना, की तुम्ही म्हणणारच नाही. म्हणजे अगदी दुकानामध्ये जशी क्वालिटी भेटते, तशी क्वालिटी यांच्याकडे अवेलेबल होती. आता हा जो रस्ता आहे, आतमध्ये म्हणजे एक एरो दिसतोय, तर ते आहे तुळशीबाग. तर तिथून एंटर केलं, की तुम्ही तुळशीबागेमध्ये एंटर करताय. आणि हे बघा, हे असे मल्टिपल टाइप्सचे आता तुम्हाला सांगते गंठण मिळू नका, चोकर मिळू नका, इयरिंग्ज मिळू नका. असे गोल्डनमध्येच एवढे छान-छान इथे आता तुळशीबागेमध्ये अवेलेबल झाले आहेत. ते सुद्धा आम्ही आज इथे एक्सप्लोर केले. म्हणजे कसे रेट्स आहेत ते आम्ही आज कंपॅरिझन केले अकॉर्डिंग टू रविवार पेठ आणि तुळशीबाग. आणि तुम्हाला सांगते, एवढे कमाल आता कलेक्शन आलेलं आहे ना लग्न सराईचं, की तुम्ही अगदी म्हणजे ह्याच्या प्रेमात पडाल. एवढं ओळखून आम्ही निघालो होतो घरी. सो आता मी घरी आले आहे आणि फ्रेश वगैरे झाले. खूप दमल्यासारखं झालं होतं. बाहेर एवढं प्रचंड ऊन आहे, की अक्षरशः नको नको होतं बाहेरून आल्यानंतर. तर हां, तर मी या व्लॉगमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे जे रविवार पेठेमध्ये काय काय भेटतं त्याचे डिटेल्स तुमच्यासोबत शेअर केले. आणि जे ब्लाउजेस मी स्टिचिंगला टाकले होते ते सुद्धा मी घेऊन आले. पण ते कुठल्या कुठल्या टाईपचे मी ब्लाऊज कसे शिवलेत हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे इन डिटेलमध्ये. विथ म्हणजे प्राईस म्हणजे कुठली डिझाईन अकॉर्डिंग टू द डिझाईन त्यांनी मी म्हणजे मी किती पे केले त्या ईच ब्लाऊजसाठी. तर हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो माझा नेक्स्ट ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.